सावधान, महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांच्या जीवाला सर्वात मोठा धोका. तुकाराम मुंडेंनी महाराष्ट्रासाठी आज सर्वात मोठा धोक्याचा इशारा दिलाय. या 6 वस्तू खाणाऱ्यांच्या जीवाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय. तुकाराम मुंडेंनी एका रात्रीमध्ये मारलेली धाड आणि तब्बल 12 कोटी जनतेच्या जीवाशी चाललेला भयंकर खेळ उघड. गेल्या 50 वर्षापासून लपून ठेवलेलं एक असं काळं सत्य समोर आलंय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. तुकाराम मुंडेंनी अशा 6 वस्तू सांगितल्या आहेत, ज्या खाल्ल्याने लोकांना भयंकर आजार होत आहेत आणि लाखो लोक आपले जीव गमावून बसत आहेत. होय, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या अशा 6 वस्तू आहेत, ज्या आपण अगदी हक्काने खात आहोत आणि पित आहोत. पण या 6 वस्तूंमध्ये आढळलेली भेसळ इतकी भयंकर आहे की येणाऱ्या काही दिवसातच मृत्यू तुमच्या दारामध्ये उभा राहू शकतो. 12 कोटी लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या वस्तू आपल्यासाठी विष आहेत. तुकाराम मुंडेंनी गेल्या अवघ्या काही दिवसांमध्ये 200हून अधिक ठिकाणी धाडी टाकून तब्बल 192 गुन्हेगारांना जेलची हवा खाऊ घातली आहे. सगळीकडे तुकाराम मुंडेच्या नावाचा डंका वाजत आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी एक असा मोठा पर्दा फाश केलाय. अशा 6 वस्तूंची नावे जाहीर केली आहेत की जे एकूण अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला 440 व्होल्टचा झटका बसलाय. जर या 6 वस्तू तुम्हीही खात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. कडक शिस्तीचे अधिकारी तुकाराम मुंडेंनी उचललेल्या या कठोर पावलांनी संपूर्ण प्रशासनामध्ये खळबळ उडून दिली आहे. होय, अगदी विश्वासाने आपल्या ताटामध्ये रोज येणाऱ्या अशा 6 अत्यंत विषारी वस्तू, ज्या की खाल्ल्याच्या नंतर पुढील 5 महिन्यामध्ये माणसाचा खेळ थेट खल्लास होणार आहे. तुकाराम मुंडेंनी गेल्या काही दिवसात 200हून अधिक ठिकाणी अचानक धाडी टाकून या काळ्या धंद्याचा पर्दा फाश केलाय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाचा डंका वाजत आहे, तुकाराम मुंडेचा. तुकाराम मुंडेंनी थेट जनतेच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा असाच एक भयंकर पर्दा फाश केलाय. होय, तुमच्या माझ्या घरामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या अशा 6 अत्यंत घातक वस्तू, ज्या आपण अगदी हक्काने खातोय आणि पितोय. पण या 6 वस्तूंमध्ये भेसळ इतकी विषारी आणि भयंकर आहे की हे पदार्थ खाणारे पुढील 5 महिन्यामध्ये आपला जीव गमावून बसतील. तुकाराम मुंडेंनी गेल्या काही अवघ्या दिवसांमध्ये 200हून अधिक ठिकाणी धडक धाडी टाकून शेकडो गुन्हेगारांना जेलची हवा खाऊ घातली आहे. सगळीकडे तुकाराम मुंडेच्या नावाचा डंका वाजत असून त्यांनी उघड केलेल्या या काळ्या सत्याने अख्खा महाराष्ट्र हादरलाय. आपल्याच घरामध्ये असणाऱ्या आणि दररोज आपण वापरत असलेल्या या वस्तू, ज्यामुळे काही दिवसातच माणूस मरू शकतो, या वस्तूंची यादी आपण पाहून घेऊयात. तर मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्याच्या नंतर आधी जी काही गोष्ट पितो तो म्हणजे सकाळचा गरमागरम चहा. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जो चहा करताना चहापत्ती वापरतो तर ती चहापत्ती नसून एक विष आहे, जे दररोज आपण नकळतपणे आपल्या पोटामध्ये घालत असतो. सकाळची सुरुवात चहाने करणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. अनेक खुल्या आणि हलक्या दर्जाच्या ब्रँड्सच्या चहापत्तीमध्ये वजन वाढवण्यासाठी व रंग गडद करण्यासाठी मानवी शरीराला अत्यंत घातक असणारा रासायनिक लाल रंग आणि लोखंडाचा भुसा मोठ्या प्रमाणावर मिसळला जात असल्याचे मुंडे साहेबांच्या धाडीमध्ये उघड झाले आहे. हा चहा सतत पोटात गेल्याने पचनक्रिया पूर्णपणे कोलमडते आणि आतड्यांचे गंभीर आजार होऊन काही महिन्यातच माणसाचा जीव धोक्यात येतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की सैराट चित्रपटातील आपल्या लाडक्या सल्ल्याचे वडील एका गंभीर आजारामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. उपचारादरम्यान जेव्हा त्यांना महागडी औषधे दिली गेली, तेव्हा तब्येत सुधारण्याच्या ऐवजी आणखीनच बिघडत चालली होती. हताश झालेल्या सल्ल्याच्या वडिलांनी हॉस्पिटलच्या बेडवरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी उघड केले की हताश झालेल्या सल्ल्याने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हिडिओमध्ये त्याने उघड केलं की आम्हाला उपचाराच्या नावाखाली बनावट आणि भेसळयुक्त औषधं विकून मारलं जात आहे. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. हा व्हिडिओ थेट कडक प्रशासक तुकाराम मुंडे यांच्यापर्यंत पोहोचला. तुकाराम मुंडे साहेबांच्या डोक्यामध्ये आधी संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तयार होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या विश्वासू पथकाला सोबत घेतले आणि थेट त्या बोगस मेडिकल स्टोअरवर आणि होलसेल दुकानावर अचानक धडक धाड टाकली. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये दररोज वापरले जाणारे खाण्याचे तेल. रस्त्यावर मिळणारा समोसा, कचोरी, वडापाव असो व घरामध्ये बनणारी भजी, आपण जे काही तेल वापरतोय तर ते आरोग्यासाठी अत्यंत घातक बनले आहे. स्वस्त पाम ऑइल आणि निकृष्ट दर्जाचे केमिकल युक्त खराब झालेले तेल महागड्या ब्रँडेड तेलामध्ये मिसळून विकणाऱ्या मोठ्या गोदामावर मुंडे साहेबांनी धाडी टाकून लाखो रुपयांचा साठा या ठिकाणी जप्त केलाय. हे विषारी तेल सतत पोटात गेल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल अचानक वाढते आणि काही महिन्यातच माणसाला तीव्र हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराची सकाळ दुधाने होते, पण अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार आज बाजारामध्ये मिळणाऱ्या दुधामध्ये पाणी, ग्लुकोज आणि साखर, दुधाची घनता टिकवण्यासाठी, त्यानंतर युरिया आणि खत, मशीनमध्ये नायट्रोजनची पातळी वाढून हाय प्रोटीन दाखवण्यासाठी, तसेच कपडे धुण्याचा डिटर्जंट आणि शॅम्पू पांढरा शुभ्र फेस आणण्यासाठी, त्यानंतर सोडा, हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि फार्मॅलिन, दूध नासू नये म्हणून टाकली जाणारी विषारी रसायने. यामध्ये लहान मुले आणि सर्वसामान्य जनता रोज हे केमिकल रिच दूध प्यायली तर आतडे आणि लिव्हर सडून काही महिन्यातच माणूस कर्करोग
कर्करोगासारख्या आजाराने मृत्यूच्या दारामध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे तुकाराम मुंडेंनी महाराष्ट्रात अनेक धाडी टाकून भेसळयुक्त दुधावर निर्बंध आणलाय. त्यानंतरची समोरची वस्तू म्हणजेच साखर. चहापासून ते गोडाधोडाच्या पदार्थामध्ये दररोज वापरली जाणारी साखर देखील आता शुद्ध या ठिकाणी राहिली नाही. साखरेला पांढरा शुभ्र रंग आणि चकचकीत रंग देण्यासाठी सल्फर आणि इतर विषारी रसायनांचा अतिवापर केला जातो. तसेच जुनी खराब साखर नवीन साखरेमध्ये मिसळून या ठिकाणी विकण्याचे प्रकार या ठिकाणी उघडकीस आले आहेत. आणि ही साखर सातत्याने खाल्ल्यामुळे मधुमेह, पचनसंस्थेचे आजार विक्राळ रूप धारण करतात. आणि त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजेच अंडी. जी अंडी आपण प्रोटीन म्हणून खातो तीच अंडी आपल्या शरीरामध्ये गेल्यावर विषासारखे काम करत आहे. कारण की बाजारामध्ये ग्राहकांना ताजी आणि चमकदार दिसावी म्हणून खराब व जुन्या अंड्यांवर घातक रसायनांची कोटिंग करून ती विकली जात असल्याचं समोर आलं आहे. मुंडे साहेबांच्या पथकाने केलेल्या धाडीमध्ये अनेक ठिकाणी साठवून ठेवलेली ही विषारी अंडी सुद्धा जप्त करण्यामध्ये आलेली आहेत. ही अंडी खाल्ल्यामुळे गंभीर अन्न विषबाधा या ठिकाणी होऊन प्रकृती खालावू शकते. त्यानंतरची वस्तू आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजेच गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचे घातक जाळे. लहान मुले आणि तरुणांच्या आरोग्याशी खेळणारा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला गुप्तपणे किराणा दुकानामध्ये आणि स्टॉलवर विकला जात होता. मुंडे साहेबांनी या अवैध साठ्यावर छापे टाकत कोट्यवधी रुपयांचा गुटखा या ठिकाणी जप्त केलाय. हा कर्करोग निर्माण करणारा विषारी पदार्थ तरुण पिढीला संपवत आहे. कडक प्रशासक तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट शब्दामध्ये बजावले आहे की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची जागा आता थेट तुरुंगामध्ये असणार आहे. आता घाबरून न जाता नागरिकांनी एकत्र येऊन याविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. जर तुम्हालाही तुमच्या भागामध्ये कुठेही दुधामध्ये, तेलामध्ये, चहापत्तीत किंवा अन्नामध्ये अशा प्रकारची विषारी भेसळ आढळली तर तुम्ही गप्प अजिबात बसू नका. थेट प्रशासनाकडे तक्रार करा. यासाठी प्रशासनाने आपल्याला काही टोल फ्री क्रमांक या ठिकाणी दिले आहेत. बघा, टोल फ्री क्रमांक आहे 1800222365 असा हा टोल फ्री क्रमांक आहे. यावर तुम्ही फोन करून कळवू शकता. त्यानंतर या ठिकाणी एक ईमेल आयडी सुद्धा देण्यात आलाय. ईमेल आयडी असा आहे jc.food.hq@gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रार देखील दाखल या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, तुमची माहिती पूर्णपणे या ठिकाणी गुप्त ठेवली जाईल. प्रशासनाला फोटो किंवा व्हिडिओ पुराव्यासह माहिती द्या. ते स्वतः जागेवर येऊन कारवाई करतील. ही लढाई फक्त प्रशासनाची नाही तर तुमच्या आणि माझ्या आरोग्याची आहे. आजच सावध व्हा, अन्यथा येणाऱ्या काही महिन्यात हे विष तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटलेला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र नातेवाईकापर्यंत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.